चला इथे बक्षीस वितरण कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. चला इथे जे 8 संघ होते त्यातले 4 संघ उपांत्य फेरीमध्ये आले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर जे 4 संघ उपांत्य फेरीत आले नाहीत त्यांना सन्मान चिन्ह आपण देणार आहोत. हा देऊया. आणि इथे बक्षीस वितरण मी चिले चॅम्पियन्स या संघाच्या संघ मालकांना विनंती करतो की आपण या तुमचं सन्मान चिन्ह स्वीकार करण्याकरिता आणि ती ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करीन प्रफुल्ल दादांना की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह त्यांना देणार आहोत. सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. ते सगळे इथे घेऊन आले पाहिजे होते. इथे आपण पाहतायत शेवटपर्यंत येऊ शकले नाही परंतु इथे सन्मान चिन्ह आपल्याला बघायला मिळतं. प्रफुल्ल दादा इथे आपण पाहतायत त्यानंतर द्रोणा एरोन्स संघाचे एरोज हा द्रोणा एरोज जो संघ आपल्याला पाहायला मिळाला कोणी आहेत का आपण देखील या तुमचं इथे सन्मान चिन्ह संघ मालक भूमिका महत्त्वाची असते. द्रोणा एरोज कोणी नसतील तर एक प्रतिनिधी फक्त पाठवा. यस श्लोक आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे सन्मान चिन्ह कलेक्ट करताना भूषण चौधरी यांना विनंती करतो की आपण या. त्यानंतर जिजाऊ जिजाऊ वॉरियर्स इथे कर्णधार असतील तर आपण देखील या. सन्मान चिन्ह तुम्हाला देखील इथे दिलं जाईल. योगेश पाटील यांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते जिजाऊ वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. जिथे आपण तपासून पाहिलं तर सन्मान चिन्ह आपण देतोय. तदनंतर शिरगावकर लायन्स संघाचे सुनील पाटील यांना विनंती करतो की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. शिरगावकर लायन्स संघाचे कर्णधार आपण या. कोणी हेमंत भाऊ कोणी नसेल तर तुम्ही या टॉसला तुम्हीच यायचे. घ्या आणि इथे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. तदनंतर या स्पर्धेमध्ये आता उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि सिरीज SP स्पोर्ट्स कडनं कॅप आणि ह्या सुंदर ट्रॉफीज ज्यामध्ये या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज कोण असतील एनी गेसेस. उत्कृष्ट फलंदाज आणखीन आवाज आला पाहिजे. आणखीन सुदर्शन भाऊ स्वतः सांगत की मी स्वतः आहे. नाही ओके. तर मॅन बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा ज्याच्या बॅटमधनं 113 धावा आल्या आणि त्या फलंदाजाचं नाव आहे मानस संके. ट्रॉफी वितरित करण्याकरिता गुरव साहेब जिथे आहेत आणि मानस संके ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या बॅटमधनं 113 रन खूप चांगली फलंदाजी केली आणि ते ठरतायत इथे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तदनंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी विनंती करतो उत्कृष्ट गोलंदाज राऊत यांना विनंती करीन. राऊत आपण या. तुमच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज आपण देणार आहोत आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये कोण असेल एनी गेसेस. आणखीन ज्याच्या नावावरती 10 विकेट आणि सर्वाधिक कमी इकॉनॉमी ज्याची इकॉनॉमी 3 ची राहिली असे संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी 10 बळी घेतले आणि इकॉनॉमी फक्त 3 ची असे आरुष देसले ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. कल्पेश आगाव यांचे अगदी जवळचे मित्र आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपल्याला बघायला मिळतोय. आणि ही कॅप आहे SP स्पोर्ट्स कडनं. जे फलंदाज झाले त्यांनी देखील या. ही SP स्पोर्ट्स पंकज पाटील ही कॅप द्या त्यांना फलंदाज आणि गोलंदाज. तदनंतर क्षेत्ररक्षक आणि SP स्पोर्ट्स कडनं ही मॅन ऑफ द सिरीज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मानस यांना आपण पाहतायत. तदनंतर या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नॉमिनेशन भरपूर होते.
लहू चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत, जिथे आपण पाहू शकाल आज वयवर्ष जरी त्यांचं 40 चांगलं क्षेत्ररक्षण केलं नो डाऊट, परंतु 100 किलो अंगावरचं वजन घेऊन संपूर्ण मैदानात ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांचं नाव आहे शिवप्रसाद ठरतात या स्पर्धेचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। लहू चव्हाण यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते द्या। हे 2 नावं होती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मध्ये, परंतु आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर या स्पर्धेचा 4था क्रमांक आपण पाहतात, 4th प्लेस या स्पर्धेसाठी पाटील पलटण। हो, यावेळेला आपण पाहतायत महिलांना विनंती करतो की आपण या, तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत। आता एवढा वेळ तर थांबलेच आहात, आणखीन 15 मिनिटं। चव्हाण वहिनी तिथे आहेत का? तर या, आपण असाल तर प्लीज या। ही आपण 4th क्रमांकाची ट्रॉफी पाटील फलटण या संघाला देणार आहोत। दळवी वहिनी, चिले वहिनी, आणखीन शिंदे वहिनी आहेत, सगळ्यांनी या। वेळ कमी आहे, उद्या रंगपंचमी देखील आहे, उशीर रात्र भरपूर झालंय। चतुर्थ पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय अंकुश चव्हाण आणि त्यांच्याच शुभ हस्ते, ज्यांनी हे 5555 आणि ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते कल्पेश अगाऊ यांच्या माध्यमातून। तर या इथे आपण हे कॅश प्राइज वितरित करणार आहोत। पाटील फलटण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एकदा जोरदार टाळ्या। आणि हे होते तृतीय क्रमांकाचे मानकरी, 4th क्रमांकाचे मानकरी। आता तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये CSK आणि CSK संघ, मी विनंती करतो की आपण या मानव आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता तृतीय क्रमांक। कल्पेश आगाव या, तुमच्या शुभ हस्ते मात्र हे आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत। केंद्रीय मंत्री चव्हाण सुपर किंग CSK आणि ही ट्रॉफी आणि 7777 रुपये आणि ही ट्रॉफी मात्र वितरित करतील। हे कॅश प्राइज असेल। राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी कल्पेश मात्र हे वितरित करतील कॅश प्राइज। एकदा जोरदार टाळ्या आपण पाहू शकाल। तृतीय क्रमांकाचं हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये आपण पाहतायत, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या। तदनंतर द्वितीय आणि प्रथम क्रमांक देण्याच्या आधी मॅन ऑफ द सिरीज या किताबाकडे आपण जाणार आहोत। तरी या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल यांनी गेसेस? राहुल भुसारे, आणखीन अक्षय पाटील। संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर ज्यांच्या नावावरती 10 विकेट आणि 55 रन, अर्थात अमन खान मॅन ऑफ द सिरीज, या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय। दळवी यांना विनंती करीन, दळवी आपण या। मॅन ऑफ द सिरीज, जिथे 10 विकेट आणि 55 रन, चांगले क्रिकेट दाखवलं आणि अमन खान मॅन ऑफ द सिरीज, सुपरस्टार, अपकमिंग यंग टॅलेंट। लहान मुलं आहेत, 500 रुपये कॅश प्राइज MD यांच्या माध्यमातून। ही सिरीजची कॅप देखील द्या MD, ही सिरीजसाठी कॅप SP स्पोर्ट्स पंकज पाटील। गावडे वहिनी यांना विनंती करतो की आपण या। हे जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मात्र मेडल्स आहेत, या या, जास्त वेळ न घेता या।
सगळीकडेच तुम्ही मागे राहतील तर कसं चालेल. फक्त लहान मुलांसाठी मेडल आहेत. चला या लाईन मध्ये उभे राहा. असू द्या, बसा तुम्ही, आनंद घ्या तिथून. आल्यात, थँक्यू. आणि मेडल इथे मात्र लहान मुलं येतील. हे घ्या, येतील का आज? या प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून हे मेडल्स आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे भारताचं उज्ज्वल भविष्य आहे. राहुल पाटील, कांचन वहिनी इथे आहेत? नाही आहेत, हरकत नाही. शिंदे वहिनी या. चिले वहिनी, तुम्हाला आमचा आवाज पोहोचतो का? या या. आणि इथे आपण पाहताय चला हे आपण पाहतायत क्रिस्टल पार्क मध्ये यंग टॅलेंट पाटील वहिनी. सर्व महिला त्यांना विनंती करतो की आपण प्लीज या. खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी खेळ दाखवला. हिताश्री वहिनी, प्लीज विनंती करतो की आपण या. जी लहान मुलं इथे आहेत त्यांच्यासाठी मात्र हे मेडल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. घ्या ना, घ्या. मॅन ऑफ द सिरीज अमन खान, संभाजीनगर वरून राठोड सरांच्या माध्यमातून आपण पाहतात 500 रुपये आलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज 3च जण आहेत. घ्या, देऊन टाका. घ्या घ्या. कधी येणार? पाटील वहिनी या ना. चला झाले 2000. घ्या घ्या पडावर. आणि तदनंतर आपण या स्पर्धेमधलं द्वितीय पारितोषिक ट्रॉफी वितरित करण्याकरिता विनंती करतोय. द्वितीय क्रमांक चला तदनंतर या स्पर्धेचं आपण पाहतात सार्थक ज्यांनी गुणलेखन देखील केलं या स्पर्धेसाठी, ते सार्थक आपल्याला बघायला मिळतात. तदनंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतात द्वितीय पारितोषिक पहिले देण्याच्या आधी देऊ. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं राहिले ते म्हणजेच आपण पाहतात अंतिम सामन्यामध्ये पितळे पॅन्थर्स दीपक पितळे के ग्रुप्स कडनं 9999. मी कर्णधारांना विनंती करेन की आपण या ट्रॉफी वितरित करण्याकरिता विनंती करूया. प्रफुल्ल भाऊ, कोणाकडून द्यायचे? के ग्रुप पितळे पॅन्थर्स, हर्षा भोगले अँड टीम आपल्याला पाहायला मिळते. रोहित पिंपळे, तुम्हाला विनंती करतो की आपण या. रोहित पोलीस आणि गुरव
यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक आणि के ग्रुपच्या माध्यमातून 9,999 हे असं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम के ग्रुप यांच्या माध्यमातून 9,999 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर पंच आपल्याला पाहायला मिळाले 2 बोईसरवरनं ज्यांनी खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली त्यांचं मानधन आणि आठवणीत राहील असं सन्मान चिन्ह. या दोन्ही पंच 1 फ्रेम मध्ये येतील. आहेत का इथे पंच? प्लीज लवकर या, वेळ न घेता. तेजस गाडेकर यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हे पंचांचं दोघांचंही मानधन आणि मृण्मय आपण देखील या. 2 पंच आहेत, दोघांना देखील आपण इथे सन्मान चिन्ह देणार आहोत. प्लीज या पुढे. आणि इथे 2 पंच आपल्याला बघायला मिळाले आणि ज्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचं मानधन आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पाटील नेटवर्क्स राकेश भारद्वाज आणि गुलकंदे सर यांनी मात्र दिलं होतं. पाटील नेटवर्क्स अभिषेक यादव आपण या, हे सन्मान चिन्ह तुमचं असेल. आणि मृण्मय स्कोरर आहेत का इथे? मृण्मय गेलेत का? ओके. पाटील नेटवर्कची टीम इथे असेल त्यांना देखील विनंती करतो की आपण हा आणि पाटील नेटवर्क्स आपल्याला पाहायला मिळतं सलग 2 दिवस. प्रफुल्ल गावड भाऊ या ना, तुमच्या शुभ हस्ते आपण गोपी संखे आणि प्रफुल्ल गावड यांच्या माध्यमातून पाटील नेटवर्क्स या टीमचं इथे यथोचित स्वागत सन्मान घ्या. प्रफुल्ल दादा घ्या, गोपी संखे बिझी आहेत, हरकत नाही, चालू द्या तुमचं. आणि इथे पाटील नेटवर्क्स 2 दिवस सलग या स्पर्धेला ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर केलं. धन्यवाद उत्कर्ष. खरोखर या जे आपले CPL सामना खरोखर अगदी दोन्ही 2 दिवस अगदी आनंदात मजेत, सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छाने आनंदात आणि मजेत निघाले. पण त्या दरम्यान आपल्याला जे समालोचक लाभले होते यावर्षी पहिल्यांदाच ते होते, यापुढे नेहमी आपल्याबरोबर असतीलच. उत्कर्ष खरोखर आपल्याला सुंदर असं समालोचन लाभले होते आणि सुंदर असं समालोचन त्यांच्याकडून ऐकायला मिळेल, त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद. मी दिगंबर निकम यांना विनंती करेल की त्यांनी पुढे येऊन आपले समालोचक त्यांचं मानधन व त्यांचं सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद उत्कर्ष. यापुढे असेच आमच्याबरोबर जॉईन रहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. भरपूर सारं प्रेम मिळालं या विभागात येऊन आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा बघायला मिळाली. आमचे स्कोरर इथे नाही आहेत, जास्त वेळ मी नाही घेत. आणि प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं चॅम्पियन टीम आपल्याला बघायला मिळाली, ती म्हणजेच म्हात्रे स्टार्स, अमित म्हात्रे यांचा संघ. आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक पितळे भाऊ या, तुमच्या शुभ हस्ते आपण ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देणार आहोत. पितळे भाऊ, तन्मय संख्या यांच्या माध्यमातून आपण पाहतात ती ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. आणि इथे चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक दरवर्षी असते. यस, म्हणजे जबरदस्त मॅनेजमेंट. यस, पितळे भाऊ जॉईंट होतील, तत्पूर्वी 2 शब्द बोलतील.
उत्कर्ष सारखे उत्कृष्ट असं समालोचक आम्हाला लाभले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत या क्रिस्टल पार्क सगळ्या मंडळींतर्फे. आपला आवाज कणखर आहे, अमिताभ बच्चन. आणि आता ही फायनलची ट्रॉफी देण्या अगोदर मी एक घोषणा करतो की पितळे पॅन्थर्स तर्फे पितळे पेटंट जे आहे चॅम्पियन्स उडील जाईल. आणि मी आता सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की त्यांनी आपली ट्रॉफी घेण्यासाठी, पहिलं बक्षीस घेण्यासाठी आमंत्रित करतो त्यांना. या रोख रक्कम आपण पाहतायत जी निश्चित स्वरूपात महेश वडवकर सर 11,111 रुपयाने ही जबरदस्त अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. या म्हात्रे स्टार्स अमित म्हात्रे भाऊ यायचं आहे, ती होईल टाईट होईल. आणि इथे उत्सव समितीचे अध्यक्ष पितळे भाऊ यांच्या माध्यमातून हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि चॅम्पियन इथे आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळते. येस सौरभ आणि बडे या दोघांना विनंती करतो की आपण या तुमच्यासाठी 500-500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सौरभ आणि बडे अमित म्हात्रे यांच्या माध्यमातून सौरभ आणि बडे यांच्याकरिता 500-500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि इथे ही स्पर्धा इथे संपन्न होते. मी तुमचा आभारी आहे कल्पेश आघाव अँड ऑल आयोजन समिती, तुम्हा सर्वांचे आभार.